मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयामधील पाठ क्रमांक 2 भारतीय समाजाचे वर्गीकरण हे पाहणार आहोत। मागच्या भागांमध्ये आपण पाठ क्रमांक 1 भारतीय समाजाचा जो परिचय आहे, मग त्यामध्ये आपल्या भारतीय समाजाची जी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती होती आणि त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेतलेलं आहे। त्यानुसार आता या दुसऱ्या पाठामध्ये भारतीय समाजाचे जे वर्गीकरण केलेलं आहे ते ढोबळमानाने 3 विभागांमध्ये त्यांनी विभागलेलं आहे। यामध्ये सगळ्यात पहिला जो भाग आहे तो आहे भारतातील आदिम समुदाय, दुसरा आहे भारतातील ग्रामीण समुदाय आणि तिसरा आहे भारतातील शहरी समुदाय, याला आपण नागर समुदाय देखील म्हणतो। या पद्धतीने भारतीय समाजाचे हे 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, विभाग पाडलेले आहेत आणि त्यानुसार त्या समाजामध्ये ज्या सामाजिक आंतरक्रिया आहेत त्या होत असतात। विशेष म्हणजे पाहिलं तर भारतातील हे जे विभाग आहेत ते सांस्कृतिक आणि संपूर्ण दृष्ट्या संपन्न असे आहेत। त्याचा जो इतिहास किंवा त्यांचं जे वर्गीकरण केलेलं आहे त्यानुसार आज आपण भारतातील आदिम जो समुदाय आहे या आदिम समुदायाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। हा आदिम समुदाय म्हणजेच भारताचा मूळ प्राचीन जे रहिवासी आहेत त्यांना आदिवासी समुदाय किंवा आदिवासी म्हणून संबोधलं जातं। आदिवासी म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेले लोक, मूळचे जे रहिवासी आहेत त्यांना आदिवासी असं म्हटलेलं आहे। यांना भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जमाती यामध्ये वर्गीकरण त्यांचं केलेलं आहे। या ज्या आदिवासी ज्या समुदाय आहे किंवा हा जो समाज आहे हा नागरी संस्कृतीपासून दूर असलेला किंवा अलिप्त असलेला, स्वतःच्या एक विशिष्ट प्रदेशामध्ये राहणारा असा म्हणून ओळखला जातो। जर पाहिलं तर भारतामध्ये या आदिम समाजाच्या जवळजवळ 400 पेक्षा जास्त जमाती आहेत आणि त्यानुसार त्यांचं वेगवेगळ्या संस्कृती आणि त्यांनी त्यांच्या संस्कृतीची जोपासना करून ठेवलेली आहे। यामध्ये पाहिलं आपण तर हिमालयमध्ये नागा, गारो, खासी अशा प्रकारच्या जमाती आहेत। मध्य प्रदेशमध्ये संथाल, मुंडा, पश्चिम भारतामध्ये वारली, कातकरी, महादेव कोळी, भिल्ल आणि जर बघितलं तर दक्षिण भारतामध्ये देखील संथाल, मुंडा अशा प्रकारच्या अनेक जमाती आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे या जमातीचं प्रत्येक जमातीचं वैशिष्ट्यपूर्ण ही संस्कृती आहे आणि त्यानुसार हा जो समुदाय आहे भारतीय समाजाच्या ज्या विभागामध्ये त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचं त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे। या समाजाच्या किंवा या समुदायाच्या आपल्याला वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक जे काही समस्या आहेत आणि भारतीय सरकारने ज्या काही त्यांच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत त्यांचा आपल्याला या पाठात अभ्यास करायचा आहे। तर बघा, सगळ्यात पहिलं तुमच्या या डेस्कटॉपवर व्याख्या आलेली आहे की आदिम समुदाय, ती लेविस यांची व्याख्या आहे, ML लेविस यांची। आदिम समाजाचे जे आकारमान आहे ते लहान असते आणि त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ काळाच्या मर्यादा असतात। या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता आणि धर्म व्यवस्था असते व संबंधित जे काही पैलू आहेत त्याबद्दल त्यांचा व्यापक असा दृष्टिकोन असतो। म्हणजेच काय की त्यांच्या या व्याख्यामध्ये जर बघितलं तर त्यांची बरीचशी वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात। फक्त यांनीच काही व्याख्या केलेल्या नाहीत, अनेक व्याख्या आहेत, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही त्या वाचू शकता। परंतु व्याख्यानुसार आदिम समुदायाची आपल्याला वैशिष्ट्ये देखील समजतात आणि म्हणून प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये आदिम समुदायाची मूलभूत वैशिष्ट्ये दिलेली आहे, ते आपण आता पाहूया। सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे भौगोलिक अलिप्तता। बघा, आदिम समुदाय हा जो आहे ते लोक विशिष्ट अशा भौगोलिक प्रदेशामध्ये राहतात आणि यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये, हे वाड्या किंवा मग वेगवेगळे असे वस्ती किंवा समूह करून राहतात। यांच्या आपण जमाती पण पाहतो। म्हणजेच भौगोलिक जी अलिप्तता आहे, बाह्य जगाशी यांचा जास्त प्रमाणामध्ये तसा फारसा काही संबंध येत नाही। परंतु आता जसं गतिमान जे जग झालेलं आहे त्या गतिमान जगामध्ये की आदिम समुदायाची जी वैशिष्ट्य आहे त्यानुसार त्यांनी बाह्य जगाशी देखील संपर्क ठेवलेला आहे। दुसरं आहे आर्थिक जीवन। हे जे आर्थिक जीवन ज्यांचं आहे त्या आर्थिक जीवनामध्ये
तसं जर बघितलं तर हे जे लोक आहेत ते आर्थिकदृष्ट्या एवढे काही संपन्न नाही आहेत. त्यांची जी राहणीमान आहे किंवा आर्थिक जे व्यवहार आहे ते वस्तू विनिमय या पद्धतीवर आहे. त्यांचे रोजगार जर बघितलं तर ते हातकाम, विणकाम किंवा टोपल्या बनवणं, औषधे, जी झाडपाला आहे त्याची औषधे विकणं, अशा पद्धतीने खूप साधे साधे त्यांचे व्यवसाय आहेत. आणि शेती हे लोक करतात, तर ही जी शेती आहे ती काही सुधारित तंत्रावर नाही आहे. जी स्थलांतरित शेती आहे किंवा तांत्रिक ज्याला म्हणूया आपण, ती आधुनिक पद्धतीने नसून ती जी स्थलांतरित शेती किंवा साध्या पद्धतीचं जे तंत्रज्ञान आहे त्या शेतीमधून जे मिळणारं उत्पन्न आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यांचा जो आर्थिक व्यवहार आहे यामध्ये पैशाची देवाणघेवाण होत नाही. वस्तू विनिमय जी पद्धत आहे त्याच्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते. आणि असं जर आर्थिक त्यांचं जीवन आहे, यालाच आपण उदरनिर्वाह किंवा फक्त पोटापुरतंच आपलं अन्न सामुग्री मिळण्यापुरतं किंवा रोजचा दिवस आपला कसा घालवायचा आहे या पद्धतीने त्यांची आर्थिक जी जीवन आहे किंवा आर्थिक जे काही क्षेत्र आहे ते मागासलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं आहे अस्मितेची तिसरं जाणीव. आता अस्मितेची जी जाणीव आहे याच्यामध्ये आदिम समुदायाची संस्कृती येते आणि या संस्कृतीमध्ये त्यांनी आपली जी संस्कृती आहे त्या प्रत्येक जमातीची त्यांची वेगवेगळी संस्कृती आहे. त्या संस्कृतीनुसार त्यांचं राहणीमान किंवा त्यांची वेशभूषा आणि त्यांची जी बोलीभाषा आहे ती प्रचलित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही भौगोलिक सीमा आहेत ह्या ज्या सीमा आहेत त्या त्यांच्या अस्मितेचं काय करतात, संरक्षण करत असतात. ज्या पद्धतीने त्यांच्या जमाती आहेत त्या पद्धतीचं एक वेगळं संस्कृतीपण, एक वेगळी बोलीभाषा असल्यामुळं त्यांनी त्यांच्या अस्मितेची जपवणूक केलेली आहे. त्याच पद्धतीने पुढचा जो मुद्दा आहे तो आंतरविवाह समूह. आदिम समुदायाचं हे देखील वैशिष्ट्य आहे की ते त्यांच्या जमातीमध्येच विवाह करतात. ते बाह्य जमातीमधील सदस्यांशी विवाह करत नाहीत. त्याच पद्धतीने विवाह हा त्यांच्यामध्ये एक पवित्र करार मानला जातो. करार म्हणून ते विवाहाकडे पाहतात. यामध्येच जर बघितलं तर या ज्या जमाती आहेत आता सुधारित त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बाह्य जमातींशी देखील विवाह करत आहेत. परंतु आंतरविवाह समूह किंवा आंतरविवाह हा त्यांच्या आदिम समुदायाच्या एक मधलं एक वैशिष्ट्य आहे. पुढचं आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आता त्यांची जी संस्कृती आहे त्या जमातीनुसार त्यांची संस्कृती ही निश्चित आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ जर बघितलं तर वारली ही जी जमात आहे पश्चिम भारतामधली, या वारली जमातीमध्ये त्यांचं एक वारली पेंटिंग म्हणून किंवा वारली जी चित्रकला आहे ती प्रसिद्ध आहे. आणि जेव्हा आपण पाहतो की त्या चित्रावरून आपण ती जमात ओळखतो, अशा प्रकारे वारली जमात किंवा त्या पद्धतीचं जे काही त्यांची संस्कृती आहे ते त्यांच्या जे काही संस्कृतीचे घटक आहेत ते आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ मी एक तुम्हाला दंतकथा सांगते की ती आहे वर्षा नृत्याची, ज्याला कंबाड नृत्य देखील म्हटलेलं आहे. ही जी जमात आहे त्यांनी अन्नदेवता जी आहे अशा प्रकारची दंतकथा सांगितली जाते की जी अन्नदेवता कंसारी जी देवी आहे ती कंसारी देवी या जमातीमध्ये काही प्रमाणामध्ये आरुष्ट झाली. म्हणजे त्या समाजातील लोकांनी अन्नधान्याची जी नासाडी केली त्यामुळे ही जी देवी आहे ती कोप पावली किंवा ही निघून गेली अचानक. आणि मग त्यांनी तिला मनवण्यासाठी नरांदेव जो वर्षा देव आहे त्याला त्यांनी काय केलं, साकडे घातलं आणि त्यासाठी ते नृत्य करतात. आणि त्यानुसार पुन्हा मग ती जी काही अन्नदाता देवी आहे ती जशी काही पृथ्वीवर पुन्हा अवतरली आणि मग त्यांच्या पोटापाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटला गेला. ही अशा प्रकारची दंतकथेनुसार त्यांची संस्कृती आहे. आणि म्हणून आजही हे जे लोक आहेत ते वर्षा नृत्य वर्षाच्या म्हणजे मान्सूनच्या आधी हे करत असतात आणि फक्त हे जे नृत्य आहे ते पुरुषच करतात. अशा काही ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीचं त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ही जमात आहे त्यांची बोलीभाषा आहे, त्या भाषेनुसार ते एकमेकांशी संपर्क साधतात. त्याच पद्धतीने प्रादेशिक भाषेद्वारे देखील ते बाह्य जगाशी संपर्क साधतात. पुढचा आहे हा जो समाज आहे साधा समाज आहे.
अत्यंत साधे राहणीमान आहे. कोणत्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये आधुनिकता अजूनपर्यंत आलेली नाही आणि म्हणून त्यांची जी राहणीमान आहे ती कौटुंबिक किंवा रक्तसंबंधावर आधारित नात्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची आपल्याला पाहावयास मिळते. यामध्ये जर बघितलं तर त्यांच्या संस्कृतीनुसार ज्या पद्धतीने पेहराव आहे, ज्या पद्धतीने त्यांची रूढी परंपरा आहे, असं साधंसुधं जीवन हे लोक आनंदाने आपल्या जमातीमध्ये उदरनिर्वाह करत असतात. पुढचा आहे त्यांचा साधा धर्म. आता धर्म प्रणाली जर म्हटलं तर आदिवासींचा जो धर्म आहे सगळ्यात पहिलं जर बघितलं तर ते ज्याला म्हणू आपण की चेतनावाद किंवा कुल प्रतीकवाद अशा प्रकारचे मानवाद या प्रकारची धर्म प्रणाली आहे. यामध्ये ते आपले जे पूर्वज आहेत किंवा मग एखादी वस्तू असेल किंवा मग निसर्ग जे जे सूर्य चंद्र तारे किंवा झरे वने या ज्या गोष्टी आहेत त्यांना ते विशेष मानतात आणि त्यानुसार त्यांचे धर्म त्यांनी तयार केलेले आहेत. आणि त्यांच्या या धर्म प्रणालीमध्ये अशा प्रकारे जे मानववाद जो आहे की अशा प्रकारे एक अलौकिक शक्ती आहे की ती शक्ती कोणत्याही निर्जीव वस्तूमध्ये मनुष्यामध्ये सहज प्रवेश करते आणि त्यानुसार मग ती कार्य करते अशी त्यांची धर्म प्रणाली आहे. जर पाहिलं तर ते पांढरी जादू काळी जादू किंवा अंधश्रद्धात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्यावर देखील त्यांची धर्मश्रद्धा असते. मग निसर्गामधील जे काही सूर्य असेल किंवा जे पवित्र वने यांना ते विशेष महत्त्व देतात. आता ही जी पवित्र वने ही जी संकल्पना आहे ज्याला आपण देवराई पण म्हणतो यांची ते पूजा करतात. याने जर बघितलं तर जंगलाचं संरक्षण आतापर्यंत झालेलं आहे. त्याच पद्धतीने जी जैवविविधता आहे ती राखण्यास देखील आपल्याला मदत झालेली आहे. हा त्यांचा धर्म विश्वास आहे. पुढे जर आपण बघितलं तर समुदायाचे ते प्रशासन आहे. आता समुदायाचे प्रशासनमध्ये यांचं जर समुदाय बघितलं आणि त्यांची जर प्रशासन पद्धती बघितली तर ती जमात प्रशासन किंवा जमात पंचायत याद्वारे ती स्वीकारली गेलेली आहे. जमात पंचायतीमध्ये त्यांचे जे वरिष्ठ जे काही जमात पंचायतीचे जे प्रमुख आहेत ते सदस्य असतात आणि ते जे काही निर्णय घेतील मग एखाद्या कुटुंबाबाबत एखाद्या त्यांच्या जमातीबाबत त्यानुसार सर्व कार्यरचना झालेली असते. साधीसुधी असं त्यांचं प्रशासन आहे आणि या प्रशासनामध्ये संपूर्णपणे ते आपले जे स्वतःच्या जमातीचे जे विषय आहेत समस्या आहेत त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे कुल संघटन. आदिवासी जमातीमध्ये कुल जे आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. कुल म्हणजे रक्तसंबंधावर आधारित त्यांचे नाते असते आणि त्या जमातीमध्ये त्यांना अतिशय ते महत्त्व देतात. त्यानुसार त्यांच्या जमातीमध्ये अंतर्गत विवाह किंवा अंतर्गत जे काही त्यांचे पारंपरिक विधी आहेत त्यासाठी ते कुल जमात किंवा कुल जे संघटन आहे त्याला अत्यंत महत्त्वाचं ते स्थान देत असतात. पुढचं जे आहे ते आहे समाजवादी मूल्य किंवा समानतावादी मूल्य. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजामध्ये श्रेणीवार रचना नाही. श्रेणीवार म्हणजे काय की आपण जसं मध्यम कनिष्ठ उच्च किंवा जसं आपण हिंदू याच्यामध्ये पाहिलं जे पुरातन तत्व होतं की ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्था होती आणि प्रत्येकाची श्रेणीवार रचना केली होती त्या पद्धतीने आदिवासी जमातीमध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा लिंगभेद केला जात नाही. श्रेणीवार रचना नसल्यामुळं समानतावादी तत्व आणि मूल्य या समाजामध्ये रुजलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानुसार त्यांनी सर्व कामाची विभागणी केलेली आहे. म्हणजे हे झाले आदिम समुदायाची आपण वैशिष्ट्य बघितलेली आहे. या वैशिष्ट्यानुसार आपल्याला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने समजते की हा जो समाज आहे या समाजाने आपापली जी संस्कृती आहे त्याचं जतन करून ठेवलेलं आहे. तर या समाजाचा जर आपण पुढचा भाग बघितला तर तो आहे आदिम समुदायाच्या समस्या. आदिम समुदायाला देखील काही प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने समस्या भेडसावतात. समस्या या कोणत्याही समाजामध्ये आहेत, फक्त आदिम समुदायामध्ये किंवा मग ग्रामीण किंवा नागर असं नाही. तर समुदाय किंवा समाज जेव्हा निर्माण होतो तर त्यानुसार त्या परिस्थितीनुसार त्या समाजामध्ये नेहमी समस्या या तयार होत असतात आणि या समुदायामध्ये देखील त्यांच्या समस्या या तयार झालेल्या आहेत. तर आदिम समुदायाच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांना झालेल्या शोषणामुळे तयार झालेल्या आहेत. तर सगळ्यात जो पहिला पॉइंट आहे तो आहे जंगल व आदिवासी जमिनीपासून अलिप्तता. बघा जंगल हे त्यांचं घर किंवा वन हा भाग जो होता त्याचे ते मालक होते आधी,
परंतु जर ही पद्धत आपण बघितली तर ब्रिटिश काळामध्ये आर्थिक व्यवहार जे झाले त्यामध्ये यांच्या या जमिनी जेव्हा त्यांच्यापासून काढून घेतल्या त्यांचं आर्थिक शोषण झालं आणि हे दुर्बल घटक बनले. म्हणजेच जर पाहिलं आपण तर जंगल आणि त्यापासून त्यांना अलिप्त केलेलं आहे. आता यांचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे तर ते जंगल आहे. त्यामध्ये ते शेती करणार, त्याचमध्ये ते जर पशुपालन किंवा जे पोटापुरते जे व्यवसाय आहेत ते करतात आणि यामधून जे उत्पन्न जे त्यांचं मिळतं त्या उत्पन्नामध्ये ते त्यांचं जीवनचरित्र चालवत असतात. आणि जर त्यांच्या जमिनीच त्यांच्यापासून जर हिरावून घेतल्या, काढून घेतल्या गेल्या तर मग त्यांच्यामध्ये अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. सगळ्यात पहिलं जर बघितलं तर ब्रिटिश काळापासूनच याची सुरुवात झालेली आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्या प्रशासकीय सेवेसाठी त्या बळकावलेल्या आहेत. त्यानंतर जर बघितलं तर आपण जे सावकार आहेत किंवा जे वतनदार आहेत त्यांनी देखील या समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या बळकावलेल्या आहेत आणि त्यानुसार यांच्याकडे खूप जमिनीचं जे क्षेत्र होतं ते आता खूप कमी प्रमाणामध्ये राहिलेलं आहे. त्याच पद्धतीने भारतामध्ये जे अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत, वीज प्रकल्प असू द्या, पाणी प्रकल्प असू द्या किंवा मग औद्योगिक काही वसाहती असू द्या, यासाठी देखील अनेक जंगले आणि त्यांचं जे काही जागा आहेत, जमिनी आहेत त्या त्यांच्यापासून काढून घेतलेल्या आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच काय तर जंगल आणि त्यापासून त्यांना अलिप्त व्हावं लागत आहे. ही त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक समस्या तयार झालेली आहे, कारण त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आणि चरितार्थ अवलंबून आहे. 2007 आणि 2008च्या जर आपण वार्षिक अहवालामध्ये बघितलं तर 5.6 लाख जमिनीच्या ज्या काही केसेस आहेत किंवा जमिनीचे जे काही त्यांचे खटले आहेत ते आपल्याला आदिम समुदायाचे पाहायला मिळतात की एवढ्या खटल्यांमध्ये त्यांच्या जमिनी त्यांच्यापासून काढून घेतलेल्या आहेत. यावरूनच आपल्याला समजतं की जंगलतोड किती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि ती आदिम समुदायासाठी एक समस्या तयार झालेली आहे. दुसरं आहे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आता दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा या दोन्ही समस्या आदिवासी किंवा आदिम समाजामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. साहजिकच आहे त्यांची जी आर्थिक जी शैली आहे ती काही सुधारित त्याच्यावर नाही आहे आणि त्याच्यामुळे जे काही उत्पन्न मिळतं ते खूप कमी प्रमाणामध्ये मिळतं. जर बघितलं तर वार्षिक उत्पन्नामध्ये जे दरडोई उत्पन्न आहे ते सरासरी त्यांचं इतकं कमी आहे की त्यांना कोणत्याच नफा किंवा त्याबद्दल किंवा त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. मग यामुळे झालं काय की कर्जबाजारीपणा झालेला आहे. दारिद्र्य रेषेखाली अत्यंत दारिद्र्यामध्ये हालाकीचे हे लोक जीवन जगत आहेत. त्यामुळे कर्ज त्यांना घेणं सावकारांकडून हे आपल्याला पाहावयास मिळतं. अनेक जे सावकार आहेत त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देतात आणि ह्या कर्जाच्या दाबाखाली त्यांचं इतकं शोषण झालेलं आहे की हा जो आदिम समाज आहे त्यामध्ये दारिद्र्य आलेलं आहे आणि या दारिद्र्यामुळे त्यांचा कोणत्याही प्रकारचा विकास किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांची जी संस्कृती आहे त्यापासून ते आता अलिप्त किंवा त्यावर त्या संस्कृतीवर त्यांचा कोणत्याही प्रकारे आघात होत असल्यामुळे त्यांना त्या संस्कृतीचा फायदा होत नाहीये. तिसरं जर बघितलं आपण तर ते आहे आरोग्य आणि पोषण. ही देखील आदिम समुदायाची एक समस्या आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना संसर्गजन्य आजार त्यांच्या जमातीमध्ये होतात, कारण ज्या स्वच्छतेच्या सवयी आहेत त्या सवयी खूप कमी प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये आहेत आणि या सवयी नसल्यामुळं साहजिकच त्यांचं जे आरोग्य आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे. त्याच पद्धतीने कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आदिवासी समुदायामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. कुपोषित जी बालकं आहे ती आदिवासी समुदायात असल्यामुळं जे भारताचं जे भवितव्य आहे ते देखील आपल्याला या समाजामधलं जे भारताचं भवितव्य आहे की ती त्यामुळं त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे. त्याच पद्धतीने पाणी जो प्रश्न आहे त्या पाण्यामुळे देखील अनेक प्रकारचे आजार त्यांचे होत आहेत. अनारोग्याच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्यांच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळं आणि त्याबद्दलचं त्यांना ज्ञान मुळात नसल्यामुळं आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या या समाजात आपल्याला पाहायला मिळतं. पोषण त्यांना मिळत नाही, ज्या पद्धतीने राहायला पाहिजे याचं त्यांना जनजागृती होत नाही. याबद्दल आरोग्य ज्या सेवा आहेत त्या तिथपर्यंत पोहोचवण्यास
सरकार किंवा तिकडचं जे प्रशासन आहे त्यामध्ये कुठेतरी आपल्याला अपयश पाहावयास मिळतं. पुढचा जो पॉइंट आहे त्यांच्या समस्येचा तो आहे निरक्षरता. ज्ञान नाही किंवा निरक्षरता असल्यामुळे देखील खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांमध्ये साक्षरता आहे. निरक्षरतेमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांच्या अज्ञानामुळे, अंधश्रद्धेमुळे त्यांचा ज्या समस्या आहेत त्या समुदायामध्ये वाढलेल्या आपल्याला दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाविषयीचा जो अभाव आहे किंवा शिक्षणाविषयीची जी रुची आहे ती त्यांची खूप कमी आहे. मुलं म्हणजे जे काही आहेत मुलं ते आपलं कमवण्याचं एक साधन आहे किंवा कमाई करण्याचं एक ते तंत्र आहे या दृष्टिकोनातून ते त्यांच्याकडे पाहतात आणि मग मुलांना लहानपणापासूनच ते कामावर पाठवतात. शिक्षणाऐवजी त्यांनी काम करावं आणि त्या पद्धतीने राहावं अशी एक त्यांची अपेक्षा असते आणि म्हणून या समाजामध्ये निरक्षरतेचे प्रमाण वाढलेलं आहे. त्याच पद्धतीने शैक्षणिक सोयी सुविधांचा देखील अभाव आहे. मुळात बेसिकली जर बघितलं तर हे लोक डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये राहतात आणि तिथे शिक्षणाच्या ज्या पाहिजे त्या पद्धतीने सोयी सुविधा त्यांना उपलब्ध होत नाहीत आणि म्हणून देखील निरक्षरता या भागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. पुढचा जो पॉइंट आहे वेठबिगारी. तसं जर बघितलं तर भारतीय कायद्यानुसार आता वेठबिगारी हा एक गुन्हा मानला जातो, परंतु अजूनही आदिम समुदायामध्ये वेठबिगारीसारखे जे काही त्यांच्यावर अत्याचार केले जातात किंवा त्यांच्याकडून जास्त प्रमाणामध्ये काम करून घेतलं जातं, कमी त्याचा मोबदला दिला जातो, असे जे काही वेठबिगारीसारखे जे काही उपक्रम आहेत ते आदिवासींमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. यांच्याकडून निरक्षरता किंवा त्यांचं अज्ञान याद्वारे त्यांना वेगवेगळ्या कामाला वेगवेगळे जे काम आहे ते त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात करून घेतलं जातं. विशेषतः जंगलतोडमध्ये किंवा जंगलाचं त्यांना संपूर्ण ज्ञान असल्यामुळं यामध्ये जी काही लाकडांची तस्करी केली जाते यामध्ये देखील त्यांना अशा अनैतिक गोष्टीमध्ये वेठबिगारी करून त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची हानी केली जाते. म्हणून ही देखील वेठबिगारीची जी समस्या आहे ती समस्या आदिम समुदायामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा आहे स्थलांतरित शेती. आता हा जो स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे हे आदिवासींमध्ये जे शेतीमधलं जे तंत्रज्ञान आहे ते कमी असल्यामुळं किंवा पारंपरिक शेतीचा हा आपण एक प्रकार म्हणूया की जी स्थलांतरित शेती आहे, ज्याला झूम शेती म्हणतात, खल्लू शेती किंवा मग पांडू शेती अशीही नावं त्यांच्या समुदायाप्रमाणे जमातीप्रमाणे त्यांनी दिलेली आहे. या शेतीमध्ये जर बघितलं तर या शेतीमुळं जो जंगल भाग आहे त्याचं संपूर्णपणे काय झालेलं आहे, जंगल नष्ट होत आहे. जमिनीचं जर बघितलं तर जमिनीवर दाब पडत आहे आणि अशा पद्धतीने मग ही जी शेती आहे, जी स्थलांतरित शेती म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागी जेव्हा ते स्थलांतर करतात तर तिथं शेतीसाठी ती जमीन फक्त तात्पुरत्या रीतीने ती उपजाऊ करतात, परंतु यामुळे मग जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि म्हणून आदिम समुदायाच्या या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण पाहिल्या की यामध्ये जमिनीपासून त्याच पद्धतीने कर्जबाजारीपणा, दारिद्र्य, निरक्षरता आणि जर पाहिलं तर ही जी शेती आहे यामुळे आदिम समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्या तयार झालेल्या आहेत. या समस्यांचं जर आपल्याला बघितलं तर भारत सरकारने देखील निरसन केलेलं आहे, कारण भारतामध्ये 8.2% आदिवासी जे लोक आहेत ते भारतामध्ये आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जो भाग आहे भारतामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं आणि आपल्या भारताला जर विकसित व्हायचं असेल तर या ग्राउंड रूट पासून म्हणजे आदिवासींपासूनच जर उपाययोजना केल्या किंवा त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर निश्चित अर्थाने आपला जो भारत देश आहे तो विकसित होईल याकडे लक्ष दिलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा जो पॉइंट आहे आदिवासी समुदायाचा पाठ्यपुस्तकानुसार तो आहे उपाययोजना. आता भारत सरकार जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झालं भारताला तेव्हापासूनच भारत सरकारने किंवा आपल्या भारत देशाने आदिवासींसाठी कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवलेल्या आहेत. त्या योजनामध्ये आपल्या भारताचे जे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वज्ञान म्हणजे पंचवार्षिक जी योजना आहे ती राबविली होती. आता हे जे पंचशील तत्वज्ञान आहे हा एक पंचवार्षिक योजनेचा भाग आहे.
यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 5 तत्वे सांगितलेली आहेत आणि त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की आदिवासी समाजासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं जर बघितलं तर जे काही आदिवासी लोक आहेत त्यांचे गुणधर्म किंवा त्यांची जी मूल्य आहे, संस्कृती आहे, ही लक्षात घेऊन कार्य करणं जरुरी आहे. त्यावर कोणत्याही बाह्य संपर्काचा, बाह्य जगाचा जो काही दबाव आहे किंवा तो जो दबाव पडणार आहे तर तो दबाव न पाडता त्यांचे आंतरिक गुण ओळखून त्याप्रमाणे कार्य करणं जरुरी आहे. दुसरं जर बघितलं त्यामध्ये तर त्यांचं वन संरक्षण करणं ही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. वन संरक्षण, त्यांचे वनाविषयीचे जे हक्क, कायदे आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत त्यांचं संरक्षण करणं हे त्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे. तिसरं जर बघितलं तर प्रशासन आणि प्रशासकीय कार्यात जर त्यांचा सहभाग हवा आहे तर त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांचं गटबांधणी करणं हा एक तत्व आहे. पुढचं त्यांनी चौथं जे तत्व सांगितलेलं आहे की त्यानुसार भारतीय आदिवासींची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये त्यांच्या सुधारणात्मक जे काही धोरणं आहेत त्यांचा सारखा भडीमार जो आहे तो आदिवासी जमातीवर करू नये, तर त्यांच्या ज्या काही संस्कृतीचा आधार घेऊन त्यांच्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे. आणि चौथं आणि पाचवं जर बघितलं तर यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने सांगितले आहे की जो काही निधी आपण आदिवासी समुदायासाठी लावणार आहोत तर त्या निधीवरून, त्या पैशांवरून त्यांचं पडताळणी करू नये, तर मानवी मूल्यांचं जे काही गुणसंवर्धन त्यांच्यामध्ये होणार आहे त्यानुसार त्यांचं परीक्षण करावं. हे पंचशील तत्व आहे किंवा या 5 गोष्टी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. यानुसारच त्यांनी त्यांच्यासाठी जर बघितल्या तर अनेक समित्या आणि अनेक मंडळं उपाययोजना करण्यासाठी नेमलेले आहेत. दुसरं जर बघितलं तर आदिम विकास कार्यक्रम. आता आदिम विकास कार्यक्रम या पंचशील तत्वानुसारच तयार केलेला आहे. यामध्ये वसतिगृहाची सोय करणं, ज्या वाड्या आहेत, जे वस्ती आहे तिथं शाळा किंवा त्या परिसरामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहे शाळेसाठी त्या निर्माण करून देणं, ग्रंथालय निर्माण करून घेणं, त्याचप्रमाणे अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम त्यांना साजेल त्या पद्धतीने, त्यांना समजेल अशा पद्धतीने, कशा पद्धतीने असावा यासाठी देखील आदिम विकास कार्यक्रमाअंतर्गत उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने जे निरक्षर लोक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जे शैक्षणिक केंद्र किंवा ज्याला आपण संकुल म्हणूया त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे वित्त सहाय्य पुरवलेले आहेत. मग त्या शासकीय, बिगर शासकीय किंवा ज्या स्वयंसेवक ज्या संस्था आहेत यांना त्यांनी पूर्ण वित्त सहाय्य पुरवलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी शैक्षणिक संकुल बांधा. म्हणजे असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी तयार केलेले आहेत. त्याच पद्धतीने 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जर त्यांना काही जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने जर शिक्षण घेत असेल तर त्यांच्या परदेशीय जाण्याची देखील सुविधा त्यांनी करावी. त्याच पद्धतीने त्यांना वसतिगृहामध्ये मोफत राहणं, मोफत जेवण या सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत. शालेय पोषक आहार त्यांनी देण्यासाठी त्यांनी योजना तयार केलेल्या आहेत. म्हणजे जर बघितलं तर आदिम जो विकास कार्यक्रम आहे यामध्ये त्यांनी अनेक घटनात्मक ज्या कारवाया आहेत त्या देखील पुढे त्यांनी तरतुदी केलेल्या आपल्याला तिसऱ्या मुद्द्यामध्ये पाहावयास मिळतात. या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानता आणि समान तत्वावर जे मूल्य आहे त्यांचा विचार त्यांनी केलेला आहे. या लोकांना राजकीय याच्यामध्ये किंवा सामाजिक जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये कशा प्रकारे सहभागी होतील याकडे देखील त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्याच पद्धतीने सरकारी जे आरक्षण आहेत, नोकऱ्या आहेत, मग ते त्या पद्धतीने त्यांना राखीव जागा या प्रकल्पाद्वारे त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्याच पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये लोकसभा असेल, राज्यसभा असेल, निवडणुकीचे उमेदवार म्हणून निवडून घेण्यासाठी त्यांच्यासाठी देखील त्या ज्या जागा आहेत त्या आरक्षित ठेवलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने सरकारने हा जो भाग आहे, जो आदिवासी भाग आहे, तो ज्या पद्धतीने तिथं सुधारणा करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, याद्वारे त्यांनी खूप बारीक सारीक विचार करून देखील आदिवासी जो समुदाय आहे त्या समुदायासाठी त्यांनी विशेष योजना राबविलेल्या आहेत. आता याबद्दल मी थोडक्यात हा आढावा घेतलेला आहे
खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला हा भाग समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये या संदर्भात विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. आपण सर्वांनी ती वाचावी आणि त्यानुसार जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा जो भाग तुम्हाला समजला नाही तो अवश्य मला व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा फोन करून विचारावा अशी मी तुम्हाला विनंती करते. या भागामध्ये आपण आज फक्त आदिवासी समुदाय, त्यांची वैशिष्ट्य, समस्या आणि उपाययोजना याबद्दल थोडक्यात चर्चा केलेली आहे. पुढील भागामध्ये आपण ग्रामीण समुदाय अभ्यासणार आहोत. धन्यवाद.